माय लेकाच्या संविधानाशी असलेल्या नात्याचं हे एक प्रतीक आहे. सरन्यायाधीश म्हणून गवई साहेबांची निवड झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन अनेक लोकांनी केलं. मी त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो, त्यावेळेस पाहिलं एवढ्या मोठ्या पदावर असून देखील एक साधेपणा त्यांच्यातला, एक विनयशीलता, शालीनता आणि एक नम्रता हे पाहायला मिळालं. आणि ते पाहून मी विचार केला, अशी माणसं समाजामध्ये असू शकतात, अशी दुर्मिळ माणसं समाजात आहेत आणि म्हणून समाजाचं देखील कल्याण होतंय. आणि म्हणून सर्वोच्च पदाला हात लागल्यानंतरही आपले पाय जमिनीवर घट्ट ठेवणारा हा माणसातला देवच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. व्यक्तीचं मोठेपण कशात असतं? त्याच्या विद्यार्थीपणात, शिकण्याच्या पद्धतीमध्ये. आणि किती मोठा झाला तरी माणूस जो शिकतो तो खऱ्या अर्थाने विद्यार्थी म्हणून शिकतो. आणि गवई साहेबांच्या बाबतीत देखील मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्राप्तिकराच्या केसेस यायच्या. त्यांनी त्यावेळेस देखील युक्तिवाद करणाऱ्या ज्येष्ठ वकिलांनाच त्यांनी विनंती केली, मला विद्यार्थी समजा आणि सगळी केस नीट समजावून सांगा. याला देखील मोठं मन लागतं. आणि म्हणून प्रचंड बुद्धिमत्ताच्या जोरावर त्यांनी या प्रकरणामध्ये देखील तज्ञता मिळवली. आणि खऱ्या अर्थाने हे विद्यार्थी असणं खूप महत्त्वाचं असतं ते त्यांनी दाखवून दिलं.